सो मंडळी बघताय आता प्रॉपर जंगल सुरू झालंय. हे नशिबानेच भेटतात. चढतोय सँडी चढतोय वर. असे झरे ना, असे झऱ्याच्या मार्फत आपण हे झरे जिवंत ठेवण्याचं काम केलं पाहिजे. तरुण पिढी जेवढे पण आहेत ना त्यांनी हे असं वाघ आहे ना, समज आहे. वाघ पण येतो पुरा. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या कोकण विलेज बॉय आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज आम्ही चाललेलो आहोत रानामध्ये कवट्यावरती. कवट्यावर जाणार होतो पण बघूया तिकडे पाणी वगैरे नसेल तर मग मध्येच कुठेतरी जाऊ. आता ह्या टायमाला आंबे वगैरे उलगतात, म्हणजे संपले असतात करवंद वगैरे, पण भेटले तर आपल्या नशिबाचे असतील. तर रानात जाऊन काहीतरी मस्त भेट करू, नाश्ता वगैरे. तर त्यासाठी साहित्य पण घेतलंय. इकडे आपले मित्र आहेत सगळे. हॅलो हॅलो. तर काल आम्ही एका दिवसामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी केल्यात. रात्री खेकड्याला गेलेलो, दिवसा आम्ही कोळंबी पकडले, एन्जॉय केला. आज आम्ही जाणार परतीच्या प्रवासाला, पण त्याच्या अगोदर म्हटलं दिवस आहे आपल्याला तर जाऊया. गावाला रात्री पाऊस पडलाय. वरती या साईडला बघता ना कडा आहे आमचा, त्या कड्याच्या वरती पण ढग आलेत. पाऊस धरलाय. पाऊस आता येईल. त्या साईडला पण ढग दिसतात बघा तिकडे. आमचं गाव आहे खाली. लोक वाट बघतात शेतीत पाऊस कधी येईल. आणि छान असं वातावरण झालंय आणि आबूट वातावरण आहे, त्यामुळे चढायला काय वाटणार नाही ना. तर चला जाऊया, बघूया जंगल सफारी आणि पूर्ण तिकडे रानातला काहीतरी मेजवानी असेल. तर चलो जाऊया काहीतरी इंटरेस्टिंग. आता आम्ही आमच्या फणसवाडी गावाची एक वाडी आहे. आमच्याकडे वाड्या नाहीत पण एक ही आहे, त्याला फणसवाडी बोलतो. त्याच्यावर आहे आणि आता इथं सगळी आहेत. वर जात होतो तर तिथे आता सतीजाला फणस दिसला पिकलेला, स्मेल आला कदाचित. तर आता वर चढतोय, सँडी चढतोय वर. सँडीवर फणसाच्या इथे जातोय आणि अर्ध्या सुशीलला जातोय. बघूया काढतायत का. तू बोलतोस ना, त्या कमरेच्या यायला बोलतोस ना पाहिजे. प्रत्येकाची स्वतः साहित्य असतं. फणस काढलाय मी आता मस्त, आणि त्या फणसाची पार्टी वरती होणार आहे. तेव्हा का नाही भेटला फणस, म्हणजे असं काही ठरवून होता आलो. थोडा खारुदाने खाल्लाय पण मस्त आहे. कापा पण आहे, प्लस कापा. काजू पडून शेवटचे झाले गेलेले, त्याच्या बिया राहतात ते बघा अशा. आणि पाऊस पडला तर भिजल्यानंतर आहे ना त्याचा गर बाहेर पडतो. खाली छोटे छोटे रोप तयार होतात. त्या घरांची भाजी होते. पण पाऊस कसा रेग्युलर नाही ना. नेक्स्ट टाइम आलं तर बघूया. हे आमच्या दुधाचा पण या एक चिंच होती पूर्वी, चिंच चिंचकडा आहे तिकडे गेलो. पाऊस सुरू झाला की लगेच सगळे परे जिवंत होणार. वाट बघतोय पर्या, पाऊस कधी पडतोय. हे सगळे परे, शेती विधी सगळे वाट बघतात पावसाची. माहोल झालाय पूर्ण, पाऊस पडणार होतो. आम्ही जेव्हा मराठी शाळेत होतो ना, म्हणजे 6वी-7वीला, तेव्हा असं म्हणजे शनिवारचे आमचे हाफ डे असायचा. शनिवारचा त्या शनिवारी, प्रत्येक शनिवारी डेली आम्ही शाळा सुटली ना 12:30 वाजता, की 12:30 वाजले की सरळ घरी जायचो आणि दप्तर ठेवायचो आणि आम्ही कपडे वगैरे घेऊन नदीवरती पोहायला जायचो. जे पण काय भाकऱ्या वगैरे काय असतील त्या रुमालामध्ये बांधून, ते कमरेला असा रुमाल बांधायचा आणि तोच रुमाल असा घेऊन आम्ही कवट्यावरती जायचो. तर ती एक वेगळी मजा होती. तो स्पॉट अजून आहे, तो आता आम्ही दाखवणार आहोत तुम्हाला. तर मित्रांनो, आता आम्ही आमच्या गावचा थोडासा एक छोटा डोंगर आहे, तो पार करून आलो टेकडीवर. तिथून व्ह्यू बघा कसला भारी आहे. आम्ही काल ह्यात टायमाला कोळंबी पकडा गेलेलो. पाण्यात पाणी आहे, भांबट पाणी आहे. आणि आता आज जरा लोक जरा खुश असतील, कारण कोळंबी पकडा गेलेत आणि पाऊस धरलाय. आज आता वलान वाटतंय. वलान म्हणजे असा वातावरण पावसाच्या अगोदर असं एकदम आबरूट होतं, नंतर पाऊस पडतो.
आता आम्ही टोप आणले. काय बनवायचे? मॅगी ना. मॅगीचं साहित्य कुठं आहे? हे देखो. मॅगी बेत आहे. तर सो मंडळी बघताय आता प्रॉपर जंगल सुरू झालंय. हा एरिया आहे ना तो बोलायचं घर होता तिकडे. इथून आपल्या इथेच पर्यामध्ये कोवल होती. शेवटची करवंद आपण बोलतो ना, करवंद उलगली बरीच फळ्यात पाठवून येतात. तसं आंब्याचा पण तसं आहे. आंबे काय खायत नागरी जुलैपर्यंत पण असतात. तेव्हा ही कच्ची करवंद आहेत. हे नशिबानेच भेटतात. तुम्ही जुलै महिन्यात आला ना तरी पण तुम्हाला आंबे भेटू शकतात. राहिले गेले पाठणार. उमरं बघ, हे उमरं बघ. हे सगळे मुवमेंट दाखवतो तुम्ही. या साईडला बघताय उमरं आता मस्त धरले. एक महिन्याभरानंतर पिकतील. हे बघा पावसामध्ये तर पिकतील आता. हे वर्षाचे 12 महिने फळ असतं याला. पोंद्याचे बघ किती भरपूर झालेत. बापरे. तर मंडळी आपण पोहोचलोय आमच्या गावचा खालचा कवठा बोलतात. कवठ्यात 2 आहेत. आमचे गोठणी आहे. ही गोठणीच्या छोटी खालच्या कवठा बोलतात. इथं कपडे धुवायला पूर्वी यायचे लोक. आम्ही आंघोळ करायला यायचो. लहानपणीच्या खूप साऱ्या आठवणी आहेत. तर इकडे बघा आता पाऊस पडायच्या अगोदर इकडे कांदे बघा. इकडे कांद्याचे पूर्ण आहे. आणि ही अशी पूर्ण धार आहे. त्या खाली पूर्ण खोल कडे आहे. आणि बाजूला खारी गाव. आणि पूर्ण समोर बघा आमची भाट दिसते. खाजनात मस्त कोणतरी खेकडे काढायला येतो. दिसते बिळातनं काढतोय. चला या खाली. चला उतरणीचा रस्ता आहे. सावकाश या. कांद्याची पूर्ण कांद्याची पाती पूर्ण आहे. आपण हे उपसले ना, मासे जाम भेटतील. हे चला आपण आता आलोय खालचा कवट्याचा स्पॉट बघून घ्या. मस्त एकदम निसर्गरम्य आहे. एकदम मस्त वाटतं. खाली आहे ना कड्या एकदम फुल असा 90 डिग्री कडे आहे. वाळकणीचा पर्याय बोलतात त्याला. तो ड्रोन मध्ये दाखवणे. हा वाळकणीचा पण आहे. तिकडे जयदीपदा चूल पेटवत आहेत. तर तोपर्यंत मॅगी वगैरे बनेपर्यंत आपण फणस भेटलेला काढलेला तो फणस आपण आता खाऊ थोडाफार. विजयदा इथं फणस कापतायत. खराब आहे त्या साईडने टाकून देऊ आणि बाकीचा आतमध्ये चांगला असतो तो आपण खाऊ. तेचदा फणसाची टेस्ट करतायत तर सांगतील कसं आहे. खोबऱ्यासारखं लागतंय. गोडीला कमी आहे जरा पण खोबऱ्यासारखं लागतं. जरा मोठा आहे. आता आपण पाहतोय आपली चूल पेटलेली आहे. संदीप भाऊ आणि जयदीपदा आणि चूल पेटवलेली आहे. आता आपण इथे नाश्ता करणार आहोत. पाहूया आपण कोणत्या वेगळ्या टेस्टने जयदीपदा आज बनवत आहेत. आज आपण कोणती जयदीपदा मॅगी बनवतोय? आपण जंगलात आलोय. सफारीला आलेलो. नाश्त्यासाठी आपण एक मसाला मॅगी ट्राय करणार आहोत. त्याच्यामध्ये आता टोप ठेवलेला आहे. टोपात तेल टाकलंय. बघूया आपण. टोप ठेवला आपण. मस्तपैकी पारंपरिक गावची 3 दगडाची चूल बनवली आपण. याच्यावरती आपण आता मॅगी बनवणार आहोत. तिकडे नेहमीप्रमाणे आपले कांदा एक्सपर्ट, कांदा कटिंग एक्सपर्ट विजयदा कांदा कापत आहेत. विजयदा आणि त्यांचा शिष्य कांदा कापायचा शिकत आहे विनायक. विजयदा विनायक आपण काय काय कापलंय? आपण कांदा, टमाटर, कोथिंबीरच्या आणि आता कोथिंबीर शेवटचा राहिलाय. आपण आता रेसिपीला सुरुवात करतोय. मसाला मॅगी बनवतो त्याच्यामुळे फक्त आपण कांदा, टोमॅटो आणि मिरची वापरणार आहोत. पहिला आपण कांदा टाकणार आहोत. तेल मस्तपैकी बघा गरम झालंय. कांदा टाकणार आहोत. कांदा थोडासा मस्त ब्राऊन झाला. सोबत आपण मिरची टाकतो. त्याला कांदा मस्त आपला ब्राऊन झालेला बघा तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये आपण आता टोमॅटो टाकणार आहोत. टोमॅटो आणि कांदा आता आपण व्यवस्थित मस्त शिजवून घेणार आहोत. त्याच्यातली चांगली ग्रेव्ही बनणार आहे. नंतर त्यामध्ये आपण मसाले सोडणार आहोत.
आता कांदा मस्तपैकी आणि टोमॅटो व्यवस्थित चिरलेला आहे. त्याच्यामध्ये आपण मसाले टाकतोय. आपला गरम मसाला आहे. सोबत आपला हा कोरिएंडर आहे, धना पावडर. ही आहे आपली हळद. मेन कंटेंट आपण आता मॅगी टाकणार आहोत. मॅगी सोडणार आहोत. टाका. मॅगी टाकलेली आहे आता आपण पूर्ण मॅगीला अशी हळूहळू फिरवून आपण मसाला लावून घेणार आहोत आणि ती पाणी जसं गरम होईल त्या पाण्यामध्ये ती ऑटोमॅटिक हळूहळू शिजणार आहे. आता याच्यामध्ये आपण मॅगी मसाला सोडणार आहोत. थोडा थोडा सोडून आपण ढवळून घेणार आहोत. थोडंसं सोडून. मंडळी तुम्ही बघू शकता त्याच्यावरती आपण आता कोथिंबीर सोडणार आहोत. दोन मिनिटं आपण असं ठेवणार आहोत. बघा तुम्ही बघू शकता वाफ निघते मस्तपैकी. ते खालून पूर्णपणे शिजलंय आणि हा 2 मिनिटं आपण असं बंद करून ठेवणार आहोत. नंतर आपण उतरणार आहोत. संदीप इथे पाणी पियाचं आहे तर आपल्या त्या झरे असतात जमिनीतले तर पाणी पिऊ शकतो आपण म्हणून संदीप साफ करतो इथे झरे. तिथे आता सँडीने पूर्ण हे छोटे छोटे डबके होते ते साफ केले. झरा तो पाहता तिकडे झरा आहे छोटासा पाणी येईल आता. आणि डबके साफ करून सँडीने अशी अगरबत्ती लावली. सँडी एक्सप्लेन करेल. पहिलं काय व्हायचं माहिती का, जेव्हा मी लहान होतो ना म्हणजे पहिली दुसरीमध्ये असायचो तेव्हा जवळपास 1997-98ची गोष्ट जी होती ना तेव्हा कसं गावामध्ये पाण्याची खूप टंचाई होती. म्हणजे तेव्हा आम्ही आमच्या बाजूला एक गाव आहे जावळे गाव. त्या गावातून आम्ही एक छोटी कळशी आपल्या आईच्या मागून जाऊन भरून घेऊन यायचो. आणि आता कसं आपल्या गावामध्ये पाणी आहे पण तो कुठे आहे ते असे झरे आहे ना, असे झऱ्याच्या मार्फत आपण हे झरे जिवंत ठेवण्याचं काम केलं पाहिजे. तरुण पिढी जेवढे पण आहेत ना त्यांनी हे असं काम करायला पाहिजे. म्हणजे पाणी म्हणजे जीवन आहेच. म्हणजे त्या पाणीशिवाय आपलं काहीच होणार नाही. म्हणजे पाणी हा इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. त्यासाठी कुठे पाण्याच्या ठिकाणी जाल ना तेव्हा अशी स्वच्छता करणं आपलं कर्तव्य आहे. तर ते आमच्या पद्धतीने आमच्या प्रकारे जसं करता येईल ते आम्ही केलं आहे. आपली मॅगी झालेली आहे आणि सर्व करण्यासाठी रेडी. आपण आता उतरणार आहोत. तर मंडळी आता आपण हे मॅगी बनवून झालेली आहे. मस्त झाले सुटसुटीत. आणि आम्ही ही ड्राय मॅगी केली आहे. मॅगीचे प्रकार आहेत. सूप मॅगी केली आहे, ड्राय मॅगी केली आहे. रानामध्ये आम्ही बऱ्याच वर्षानंतर आहे ना आमच्या ह्या रानाला आलं. म्हणजे आम्ही येतो असं काही कारण नसताना आता कोण येतच नाही ना. बरं शेती असायची, लोक बरोबर असायची त्यामुळे यायचे. आता आम्ही मॅगी व्हिडिओ बनवाय पण आहे आणि एक जरा फेरफटका मारायसाठी आलो. मॅगी आमची खूप जबरदस्त बनवली दिसते. टेस्ट करून बघूया. खूप एकदम एक्सपर्ट आहे. तर आता आम्ही जे कॉम्पिटिशन ठेवणार होतो ना की विनायकाने सांगायचा पण ते मला वाटतं टोपात जास्त पीक आहे. पण बरोबर झाले 2 झाले ना पॅकेट बरोबर झाले. तर जास्त पॅकेट असेल तर मग आपण केलं असेल नेक्स्ट टाइम करू. तर आता हे आपण वाडी काढूया देवाला त्या रानाला. आता काढतो तिकडे बघा. आपण जेव्हा कुठे पण कधी पण रानामध्ये असतो तेव्हा सुरुवातीपासून आपल्याला सांगितलेलं आहे की जेव्हा आपण जिथे कुठे पण असतो तिथे आपण जेवायच्या आधी सर्वात पहिले आपण इकडच्या जागेवालेला निसर्गाचा राखणदार बोला किंवा जंगलाचा देव बोला. आपण जे आपण देवराई वगैरे बोलतो तशा प्रकारे आपण त्यांच्या नावाने आपण एक वाडी करतो आणि आपण साईडला ठेवतो. हे गावाला रानात गेलो की करतोच आपण. आता सगळ्यांचे वाटे पडतील. आता मंडळी बघा आता आम्ही सर्वांच्या नावाचा आम्ही पेटो बनवून ठेवला. आणि आमच्या गावी एक जुनी पद्धत होती तेव्हा
शिमग्यानंतर जेव्हा पोचता असेल ना, पोचतामध्ये प्रत्येकाचा घरपट्टी एक असा पान काढायचं, त्याच्यामध्ये सर्वांच्या नावाचे पान लावायचे आणि एकेकाचं नाव घेऊन तो वाटला जायचा. ही पद्धत आम्ही इथे वापरणार आहोत आणि आपण सर्वांना आता एक एक प्लेट वाटणार आहोत. सुरुवात करूया. कल्पेश तलवटकर आपण खालच्यावर घेऊन जाणार आहोत. संदीप काळे सुशील रटाटे, सतीश रटाटे, सुधीर रटाटे, नितेश रटाटे, शिगवान, उदय खाडे, विनायक रटाटे, ओलिव्हर, आणि हा माझा आहे मावी. कसं झालं बघा सर्वांनी सांगा. चम्मच आहे का? गुराचा वास पण येतो आतमध्ये. मोके झाले. मस्त खूप मस्त बनवलाय. हा एकदम भारी शंभर पैकी बनवलाय. शंभर मार्क. मीठ आपण ते ह्याच्यावर तंदुरी सारखा हे होतं ना. तंदुरी झाले. थोडंसं आपण याच्यामध्ये मीठ टाकलंय, तंदुरी कारण का क्वांटिटी जास्त होते आणि ती थोडी चव येण्यासाठी मीठ आपण टाकलंय थोडंसं. मस्त ड्राय झालं मस्त. एक नंबर. म्हणजे मसाल्याचे वगैरे प्रमाण मिठाचे त्याच्यामध्ये आहे ना मेन काय वाटतं माहितीये का, मॅगी आपण दररोज खातो घरी, कळली की झाली मॅगी 5 मिनिटात. ही 5 मिनिटातली नाही, अर्धा तास गेलाय. याच्यामध्ये जो फ्लेवर आला ना, म्हणजे स्मोकी फ्लेवर येते. स्मोकी पण तो असा एकदम झुराटला सगळ्यांना लागत आहे. So, तंदूरी टाईप म्हणजे तो बोलतो ना निखारा आहे मला, तो फ्लेवर येतो आणि एकदम सुटसुटीत आहे. अशी मॅगी जास्त करून नाही बनत कुठे, म्हणजे अशी सुटसुटीत नाही आणि बनत. कसं जास्त प्रमाणात क्वांटिटीत मॅगी बनवायला एक चॅलेंज असतो त्याच्या आणि ह्याच्यामध्ये. main काय? main म्हणजे. मॅगी आपण जेव्हा उकळतो ना तेव्हा ती जास्त शिजली ना की ती खिमटासारखी होते, म्हणजे अशी एकदम चिकट होते. त्याला मजा नाही. मॅगी ना जास्त शिजली नाही पाहिजे, एकदम अशी जास्त पण नाही पातळ, जास्त पण कच्ची पण नाही. त्यासाठी 100 पैकी 100 मार्क. आता ही जी आपण मॅगी बनवली, त्या मॅगीच्या आपण मॅगी बनवताना बघितली, पण त्याच्या मागे जी मेहनत घेतली, ती सुशीलने खूप मेहनत घेतली, त्याच्यानंतर सँडीने खूप मेहनत घेतली आणि भाजी कापायला बाकी सर्वांनी चांगली मदत केली. आणि सुधीर खास त्याच्यासाठी माझ्यासोबत होता. सगळ्यांचा हातभार आहे. हातभार चांगला लावला. आणि सर्वांचाच हातभार असतो. एकटंच ना. गुरांची आता एकटंच गवार आहे ना. 2 वर्ष चांगलं एकटंच उभं तुझा. एकटाच गेला तिकडे एकटाच, कोण नाही इकडे आला. या रानाला माझ्याशिवाय कोण नाही. पाऊस जेम सगळे प्राणी बिणी हात की नाही करून मिळतात. कुत्रा बिकरा कोण आहे? लेकरं मॅगी बनवली होई का मॅगी? 2 लेकरा आहेत वर, पण ती गुरात माझ्या येतात. आम्ही काय त्यांना हा गुरात मिसळून आहेत बेकरा. कापलाला बाबा. गुरातच असतात, जात नाही कुठे. हो ना. बाबा खा, टेस्ट करा आणि आम्हाला सांगा कसे झाले. मग इकडे वाघ आहे ना, समज आहे. वाघ पण येते पुरा. नाही वाघ नाही कुठे माझ्या अंदाज नजर पडला. तर आता सरायचा वाघ असता, असं नाही. कसे झाले? चांगले आहे, छान आहे मस्त. मस्त. आमच्या कुकनी बनवले, आपला जयदीप भाऊनी बनवले. आणि बाबा आता तुमच्याकडे गुरं किती आहेत आता सध्याला? 7 गुरं. त्याच्यामध्ये बैल आणि गाय किती? 3 बैल, हा 3 गाई हा. आहेत, 2 वासरा. अच्छा अच्छा. आणि आता गावात जास्त गुरं बहुतेक आता कमी झालेले आहेत ना. जास्त. म्हणजे किती घरांकडे म्हणजे अशा गाई गाई म्हणजे बैल? माझ्या ह्या गाई आणि पाटील भावाच्या गाई, एक गाय. गावात गाई नाही. गाय नाही कोणाचा. नाही कोणाची. तुमची आता गाय गोमूत्र पाहिजे असेल ना. हा. तेवढा गोमूत्र आता मिळत नाही. कारण बरोबर. सगळ्यांच्या गाई नाही कोणाच्या. कोणाची? दोघांच्याच गाई राहिल्या. म्हणजे गावामध्ये अशी माणसं तुझा आपल्याला गरजेच असतात की रानातले समजा आता वाट रस्ते आहेत ते सुद्धा बाबा साफ करतात. म्हणजे त्यांच्यामुळे ही वाट खरी जिवंत आहे. जिवंत आहे. हा म्हणजे हे पाण्याचे रस्ते आहेत ते यांच्यामुळे जिवंत आहेत. धन्यवाद बाबा. मंडळी, आमचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वप्रथम तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही सुद्धा आजच्या व्हिडिओचा आमच्यासोबत हे महत्वाचं आहे.